नमस्कार. आज मी दसऱ्याला सोने का लुटतात याविषयीची माहिती सांगणार आहे. आणि याविषयी मी वनराईचा आत्ता नुकताच अंक आला आहे, त्यामध्ये आपट्याचं झाड की दसऱ्याचं सोनं यावर ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ श्री ध महाजन सर यांनी एक दंतकथा लिहिलेली. आणि ती दंतकथा अशी आहे की आचार्य वरतंतू नावाच्या ऋषीवर्यांची कीर्ती त्रिखंडात होती आणि त्यांचा आश्रम व्यास नदीच्या काठावर पसरलेला होता. व्यास म्हणजे हिमाचल प्रदेशातील आज जिला बियास म्हणतात, ती सिंधू महानदीची उपनदी. तर त्या ऋषींकडे कौत्स नावाचा एक गरीब मुलगा शिक्षणासाठी गेला आणि त्यांना विनंती केली की त्यांनी त्याला शिकवावं. आणि मग त्यांनी तथास्तु म्हटलं आणि त्याला 14 वर्ष आश्रमात ठेवून त्याला 14 विद्यांचं शिक्षण दिलं. 14 विद्यांमध्ये तो पारंगत झाला आणि त्यानंतर तो जेव्हा आपल्या गावाकडे निघाला तेव्हा त्याने ऋषींचे दर्शन घेतले आणि त्यांना म्हणाला की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ. तेव्हा आचार्य वरतंतू ऋषी त्याला म्हणाले की तू मला 14 कोटी सुवर्णमुद्रा दे. कौत्साच्या डोळ्यापुढे जणू काजवे चमकले. त्याच्याकडे 14 सुवर्णमुद्रा देखील नव्हत्या, तर 14 कोटी कुठून आणायच्या. तरी पण त्याने गुरुजींना वंदन केलं आणि तो निघाला. तो रस्त्यामध्ये दरमजल करत निघालेला असताना त्याला समजलं की अयोध्या नगरीत सम्राट रघुराजाचे वास्तव्य होते. प्रभू रामचंद्रांचा हा पूर्वज म्हणून रामाला राघव असेही एक नाव आहे. ते दानशूर होते आणि त्यामुळे ते आपल्याला 14 कोटी सुवर्णमुद्रा देऊ शकतात असं त्याला वाटलं आणि कौत्स त्या अयोध्या नगरीकडे गेला. जेव्हा तो अयोध्या नगरीत गेला तेव्हा तिथे दानयज्ञ सुरू होता आणि तो शेवटचा दिवस होता. तो गेला तेव्हा तो शेवटी गेला तेव्हा राजाने त्याला बोलवलं आणि म्हटलं तुझी इच्छा काय. तेव्हा तो म्हणाला की मला गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्या आहेत. तेव्हा राजाकडे तेवढा खजिना नव्हता, तर त्यांनी असा निर्णय घेतला की त्यासाठी स्वर्गामध्ये जाऊन इंद्रावर स्वारी करायची आणि त्याचा खजिना लुटायचा. रघुराजा जितका दानशूर होता तितका तो रणशूरही होता, काकणभर जास्तच. रघुराजाची स्वारी होणार हे समजल्यावर देवांचा राजा इंद्र घाबरला आणि त्याने रघुराजा आपलं सर्वस्व लुटून नेऊ शकतो त्यामुळे तो घाबरला आणि त्याने रघुराजाला 14 कोटी सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश कुबेराला दिला. कुबेराने 14 कोटी सुवर्णमुद्रा तर दिल्याच, त्याहून अधिक दिल्या आणि त्या सुवर्णमुद्रा त्याने अयोध्या नगरीच्या वेशीजवळ सुवर्णमुद्रांच्या वर्षावामध्ये दिल्या आणि प्रचंड मोठा आवाज झाला. बिचाऱ्या आपट्याच्या झाडाजवळ या सुवर्णमुद्रांचा प्रचंड मोठा ढीग तयार झाला. सम्राट रघुराजाने कौत्साला त्या सुवर्णमुद्रा दिल्या आणि त्या सुवर्णमुद्रा घेऊन तो कौत्स गुरुवर्य वरतंतू ऋषी यांच्या आश्रमात गेला. तिथे त्याने तो गुरूंना 14 कोटी मोजून दिल्या. तेव्हा काही शिल्लक राहिल्या आणि या शिल्लक राहिलेल्या ते दान गुरुवर्य घ्यायला तयार नव्हते. ते म्हणाले मला फक्त 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्यात आणि या बाकीच्या तू घेऊन जा. तेव्हा तो परत त्या राजाकडे घेऊन गेला. कौत्सने त्या सुवर्णमुद्रा अयोध्या नगरीतल्या त्या आपट्याच्या झाडाजवळ नेल्या आणि तिथे ठेवल्या आणि राजाला त्या परत करण्यासाठी त्याने सांगितलं. परत घ्या असं तो म्हणाला, परंतु राजा म्हणाला मी एकदा दिलेलं दान परत घेत नाही. मग ते काय करायचं. यानंतर सर्वानुमते ठरवलं की या लोकांना वाटायच्या. ग्रामस्थांना दौंडी पिटून सोने लुटण्यासाठी पाचारण करण्यात आले आणि मग प्रत्येकाने आपल्या उजव्या हाताच्या मुठीत मावतील तेवढे सोन्याच्या नाण्या घेऊन गेले. तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमी म्हणजे दसरा. अशी ही दंतकथा आहे. परंतु आज इतक्या वर्षांनी ती चाल अनेक दृष्टींनी कालबाह्य, अयोग्य आणि हानिकारक झाली आहे. केवळ अंधश्रद्धा व कर्मकांड स्वरूपात ती चालू ठेवणे सर्वतोपरी मूर्खपणाचे नाहीये का असा सवाल श्री ध महाजन सरांनी या लेखामध्ये उपस्थित केला आहे. आपट्याच्या झाडासोबत कांचन या वृक्षाचे हे ओरबडून पाने आणली जातात आणि त्याचा बाजार मांडला जातो. त्यामुळे निसर्गाची, पर्यावरणाची विनाकारण हानी होते. खरं तर या प्रथेला काही नैतिक, धार्मिक, आदर्शवादी आधार आहे का. कोणत्या उदात्त विचार किंवा घटनेची आठवण त्यामुळे जपली जाते का, तर अजिबात नाही. खरं तर गावात आणि शहरात
शिरणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या प्रवेश सीमेवर रघुराजाच्या राजरस्त्याची आठवण म्हणून आपट्याचे झाड किंवा अनेक झाडे अवश्य लावावीत. तेव्हाच खऱ्या अर्थाने हा विजयादशमी किंवा दसरा आनंददायी आणि पर्यावरणपूरक साजरा होईल. धन्यवाद.